आज या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता त्याचप्रमाणे जगाला तत्वज्ञान देणारे स्वामी विवेकानंद यांच्याकडे अभिवादन. या कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय तहसीलदार मॅडम माननीय वैशंकर पाटील, त्याचबरोबर विचार मंचावर उपस्थित असणारे या ठिकाणी आमचे जे मार्गदर्शक आहेत आणि दाजी पण आहेत असे उत्तमराव गोरखे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये असलेले अविशाल सुंदर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले RPS तालुका अध्यक्ष माननीय साळवे साहेब आणि सर्वच या ठिकाणी मान्यवर मंडळी. आपण आज हा जो अनोखा कार्यक्रम या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि खरोखरच उल्लेखनीय असं कार्य त्यांचं सुद्धा आहे. हा स्मृती दिन साजरा होत असताना देशाला आल्यानंतर प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं. माऊलीने सुद्धा सांगितलं पुढचे ते नासी पुनरपीतीचे ते ठिकाणीकडे जसे परिक्रमेला कोणालाही जन्म ज्याला आहे त्याला मृत्यू असतोच आणि परंतु आपल्या कार्याच्या रूपाने माणसाला मागं त्या ठिकाणी राहता येतं. आणि या स्वर्गीय मेहरुद्दीन अमीरुद्दीन शेख हे नजमा मॅडम यांचे वडील होते. त्यांनी आपल्या मुलांना एवढे छान संस्कार दिले, कारण का ज्यावेळेस मी वहाली शाळेमध्ये 5 सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी रुजू झालो आणि दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापक झालो. त्यावेळेस मॅडम त्या ठिकाणी पहिली दुसरीचा वर्ग शिकवतात आणि दुपारी जेवायला ज्यावेळेस आम्ही पोहोचलो त्यावेळेस आमच्या शाळेतील बाकी शिक्षक होते, परंतु मॅडम त्या ठिकाणी जेवणाला आमच्या सोबत नव्हत्या. मग विचारलं बाकीच्यांना की मॅडम आहेत अजून एक त्या काय दिसत नाही. पण त्यांनी सांगितलं की त्या जून पासून आमच्यामध्ये जेवत नाही, कारण पहिलीच्या वर्गाच्या मुलांना त्या वर्ग सोडत नाही म्हटले, जेवायला सुद्धा त्यांच्या सोबत असतात. एवढं कामाला वाहून घेणारे जे शिक्षक कोणते असेल ते शैक्षणिक कार्याचं नव्हे तर त्या अतिशय संवेदनशील लेखिका आहेत, कवयित्री आहेत. त्यांच्या कविता आहेत आणि त्यांचं जे कवितेचं जग आहे त्यांनी ते स्वतः पुरतं ठेवलेलं नाही. आमच्या शाळेतील काही विद्यार्थी आणि विद्यार्थी आता त्यांचा सत्कार झाला, यांना बीडमध्ये त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि राज्यस्तरावर त्या मुलांना त्या ठिकाणी नेत्रदीपक यश मिळवण्याची संधी प्राप्त करून दिली. शाळेमध्ये अनेक जे उपक्रम होत असतात. मी जरी मुख्याध्यापक असलो तरी यांना सर्व जे आमचा स्टाफ आहे त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण मुख्याध्यापक आहात आणि मॅडम तर 12 वर्ष त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी भूषवलेलं आहे, चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्यात त्या ठिकाणी सगळे जे स्टाफ मेंबर आहेत आमचे सगळे उत्कृष्ट काम करत असतात. त्यात मॅडम हे खूप हिरिरीने भाग घेतात प्रत्येक उपक्रमामध्ये. त्यांचे अनेक उपक्रम आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल की त्या तंत्रज्ञ शिक्षिका सुद्धा आहेत आणि अतिशय उत्कृष्ट काम त्या करत आहेत. आपल्या वडिलांनी दिलेले संस्कार ही आपल्यासाठी मोठी देणगी असते आणि देणगी जतन करून ठेवणं हेच खरी त्यांना स्मृती असते. आणि अशा प्रकारचे संस्कारातूनच आपल्याला लक्षात येतं की त्यांचे वडील त्या ठिकाणी कशा प्रकारे जीवन जगले असते. कारण आपण त्यांना मी तर प्रत्यक्ष त्यांना पाहिलेलं नाही, परंतु मॅडमच्या या सगळ्या कार्यातून आपल्याला ती गोष्ट लक्षात येते की खरोखरच या परिवाराला त्यांनी किती चांगले संस्कार दिले असते. अशा प्रकारचा वेगळा उपक्रम या ठिकाणी गुरुजनांचाही या सत्कार त्यांनी केलेला आहे. आमच्या या ठिकाणी रोकडे मामा आहेत. रोकडे मामा खरंच त्यांना काही सांगायचीच गरज पडत नाही. शाळेमध्ये आल्यानंतर जे गोष्ट आजपर्यंत अनेक मुख्याध्यापक त्यांनी रिटायर केले आणि काही जण बदलून लावले, पण मामा त्या ठिकाणीच आहेत. जसं त्यामुळे शाळेचा आमच्यापेक्षाही त्यांना जास्त अनुभव आहे. शाळेत काही कमतरता असेल, काही कळलं नाही, आम्हाला समजलं नाही तर आम्ही मामाला विचारतो. मामांचा सुद्धा उचित या ठिकाणी सन्मान मॅडमने केला. त्याचप्रमाणे सर्व गुरुजन माझ्या या ठिकाणी भगिनी आहेत, झांजे मॅडम आहेत आणि इतर सर्वजण या ठिकाणी. आता प्रत्येकाचं नाव घेतलं तर आपल्याला वेळ जाईल, कारण मॅडमना पण भरपूर त्या ठिकाणी तालुक्याचा सर्व कारभार त्या पाहत असतात. अतिशय सुंदर त्यांनी या ठिकाणी एक महिलांसाठी आणि आमच्यासाठी सुद्धा एक आदर्शवत असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांना फार इथं बसून ठेवणं या ठिकाणी मला उचित नाही वाटत नाही. त्यामुळे मी आता शिक्षक म्हटलं की काय होतं की बऱ्याच जणांना धास्ती वाटते की आता 1 तास 35 मिनिटं तरी कमीत कमी खाली बसणार नाही, पण तसं काही होणार नाही कारण मला वेळेची जाणीव आहे. म्हणजे राजेंद्र लाड सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. मला यायला थोडा उशीर झाला. आज परीक्षा अभिरुची परीक्षा असल्या कारण थोडंसं काम होतं. मी सर्वांची या ठिकाणी क्षमा मागतो आणि मॅडम त्याचप्रमाणे आपल्या या परिवाराला शुभेच्छा देतो. या ठिकाणी अशाच प्रकारचं आपल्या हातून चांगलं कार्य घडत राहू आणि
आपल्याकडून समाजाला प्रेरणा मिळत राहू अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो.